राहायचं आता अधिपतींशिवाय. मला खरंच नाही राहायचं. मी इमॅजिन नाही करू शकत आहे त्यांच्याशिवाय आयुष्य. आणि मला भीती वाटतेय जर लवकरात लवकर या गोष्टी सॉल्व्ह नाही केल्या ना तर सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. अक्षु, एक सांगू बाळा तुला? हा सांग. तुला हवं असेल तर जा तू तुझ्या सासरी. मदन, बाबा कसे आहात? अरे मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी एकदम छान. घरी सगळे कसे आहेत? अक्षरा कशी आहे? अरे ती पण ठीक आहे. आपण चहा कॉफी काही घेऊयात का? नाही नाही, नको आत्ता काही. बरं, तू मला इथे कशासाठी बोलवलंस? काही बोलायचंय का तुला? आपण बसून बोलूयात ना. बसा. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. अरे मग घरीच यायचंस ना. नाही, घरी अक्षरासमोर बोलता आलं नसतं ना, म्हणून म्हटलं बाहेर भेटून बोलूया. अरे एवढं काय बोलायचंय तुला? लग्न बिग्न करतोयस की काय? नाही नाही, तसं नाही अगदी. मग काय बोलायचंय? ऍक्च्युली मी ते मदन, अरे काय झालंय? काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग एवढा टेन्शन मध्ये का दिसतोयस? आणि काय बोलायचंय तुला? बोल ना बाळा. मला अक्षराबद्दल बोलायचं होतं. अक्षराबद्दल काय? बाबा, जेव्हापासून अक्षराच्या नवऱ्याबद्दल, तिच्या सासरच्यांबद्दल मला कळलंय ना, मला खरंच खूप टेन्शन येतंय. बाबा, मला हे कधीच वाटलं नव्हतं की अक्षरा लग्न करून ज्या घरात जाईल तिथे शिक्षणाचा तिरस्कार करत असतील लोक, आणि एका अडाणी माणसाशी तिचं लग्न होईल. त्यात तिची काहीच चूक नाही मदन. आता तिला जो काही त्रास होतोय ना त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. माझीच चूक झाली. बाबा, एक सांगू तुम्हाला? सांग ना. रागवणार नाहीत ना तुम्ही? नाही रे, तुझ्यावर काय रागवणार? बाबा, काहीही झालं तरी अक्षराला पुन्हा त्या अडाणी माणसाच्या घरी पाठवू नका. खरंच सांगते अक्षरा, तुला खरंच मनापासून वाटत असेल ना तर तू जा तुझ्या घरी. आम्ही नाही अडवणार अगं तुला. अगं पण आई, बाबा. अक्षु, संक्रांतीच्या दिवशी तुझ्या बाबांनी जे काही बघितलं ना त्या घरात, तेव्हापासून ते खूप अस्वस्थ आहेत अगं. त्यांना खरंच राग आलाय. आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की तू तुझ्या घरी अगदी सुखात आहेस. तुला सगळा मान मिळतो, रिस्पेक्ट मिळतो, तू आनंदात आहेस. तुला घरच्या लक्ष्मीचा मान दिला जातो असं वाटायचं ग आम्हाला. या भ्रमात होतो आम्ही. पण आता आम्हाला कळतंय की तुला कशी वागणूक मिळत होती त्या घरात.